निरंजन अलख निरंजन अलख निरंजन। मैनावती कुठे आहे? आम्ही तेच सांगायला आलो आहोत। देवीने तुम्हाला संदेश दिला आहे। मला असा? ह्यात काय आहे आम्हाला ठाऊक नाही। हे श्रीनाथ, माझ्या देहात ज्या पवित्र आत्म्याने प्रवेश केला आहे तेव्हापासून मला परमेश्वराविषयी अपार भक्ती वाढली आहे। मी एक अनुष्ठान मांडले आहे, ते पूर्ण होईपर्यंत मी देवघराच्या बाहेर येणार नाही। अनुष्ठान पूर्ण झाले की मी बाहेर येईल आणि तुम्हाला भेटेल। तुम्ही तुमची काळजी घ्या। आम्हाला सूचना मिळाल्या आहेत की तुमच्या भोजनात आणि सेवेत काही उणीव राहता कामा नये। मला काही हवे असेल तर मी सांगेन। काही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या बोलायला यावं लागेल। मी आहे। अगं रोहिणी, ह्या सगळ्यात जी शुभवार्ता सांगायची होती ती राहूनच गेली। अगं मग देवी भेटल्या की मग सांग। हो, पण त्यांना आत्ता समजलं असतं तर मला आनंद झाला असता। म्हणजे तोवर तू मला काही सांगणार नाहीयेस? अगं असं नाही, मग सांग की। गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ कुठे आहेत याचा शोध लागलाय। काय सांगतेस काय? किती मोठी गोष्ट आहे ही। खरंच देवींना ही वार्ता लवकरात लवकर सांगायला हवी। हो, ज्या गुप्तचर स्त्रिया होत्या त्यांनी अचूक काम केलंय। पण तू प्रमुख आहेस, तुलाही श्रेय जातं। नाही ग, पण आता त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवता येईल। वहिनी, झालं का दर्शन? नाही हो, आम्ही गेलो तेव्हा महादेवाच्या मंदिरात नव्हते ते। आम्ही खूप वेळ वाट पाहिली, पण मग नंतर आम्ही निघून आलो। हो, पण ते तर आमच्याकडे आले होते। हो हो, काय सांगताय भाऊजी तुम्ही? इथे आधी आले होते तेच साधू होते का? नाही नाही नाही, ते नव्हते, पण वेश अगदी त्यांच्यासारखा होता। काय तेज होतं त्यांच्या चेहऱ्यावर। आहाहा। अहो, आम्हाला सांगायचं ना मग। अहो, ते आले आणि लागलेच गेले। पण सरस्वती म्हणजे आधी आलेले योगी आणि आता आलेले हे, यांचा काहीतरी संबंध असणार। आणि ते इथे आलेत म्हणजे त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार। आता कशी व्हायची आमची भेट? होईल, तू नको काळजी करूस।
बरं मी येते. बरं वहिनी, मी पण येतो. अक्का, आपण पण घरी जायचं का? होय, चालून चालून पाय थकले बघ. चल. म्हणजे मला जे वाटत होतं ते सगळं खरं ठरलं. माझा तर ऐकल्यावर विश्वासच बसला नाही. हे सुराज, तुमचं काहीतरी पुण्य हे पटलंय. म्हणून त्या आपल्या शिराळा गावात आले. जर गोरक्षला हे सगळं माहितीये, त्याला लहानपणीचं सगळं आठवतंय, तर मग असं असूनही तो आपल्या घरी का नाही आला? ते योगी आहेत हे तू विसरतेस. स्वतःचं मूल असल्यासारखं त्यांचं नाव घेतेस. मग मी आता काय करू? त्याला आहो जाहो म्हणू का? जशी तुमची इच्छा. सरस्वती, त्यांना इथे यावंसं वाटतंय हीच खूप मोठी गोष्ट आहे. असं काही नसावं. आपल्या मनाचे इमले बांधू नयेत. त्याचे काय परिणाम होतात हे सरस्वती आपल्याला चांगलंच ठाऊक आहे. पण त्यांनी सांगितलंय तुमची भेट नक्की होईल म्हणून. महादेव शंभो. एकाच गावात असून भेट घेण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतायत. सरस्वती, यानंतर तू स्वतःहून त्यांना भेटायला जायचं नाहीयेस. तुम्ही असं का करताय भाऊजी? तिच्या भल्यासाठीच सांगतोय मी. अहो, पण त्या बालकाला आपण खूप लहानपणीच पाहिलंय. आता तो खूप मोठा झाला असणार. आणि अशा वेळी कसले आले तो मानपान? हे बघा,
मनात जो काही राग आहे ना तो आपण नको हो ठेवायला. आणि मला सांगा, यात त्या बालकाचा तरी काय दोष? सूरज, एक बोलू का? अरे तू वहिनींना अशी कोणतीही अट नको घालूस. अरे गोरक्ष काय कायमस्वरूपी राहणार आहेत का इथे? भेट घेतील आणि जातील पुढे. खरंय, गोरक्षच्या सहवासात 4 क्षण जरी घालवायला मिळाले ना तर ते प्राण जाईस तोवर आपल्याला पुरतील. आणि आता आपल्याला तरी दुसरं काय हवंय? मला तरी आता काही नको. कशाचीही आस राहिली नाही आता. तरीही तू त्यांना भेटायला जायचं नाहीयेस. मी सांगतोय ते तू ऐकणार आहेस का? तुम्हाला न विचारता मी या घराचा उमराही कधी ओलांडला नाही. जशी तुमची इच्छा. गहिनी, तू त्या मुलींच्या आई वडिलांसमोर आम्हाला मान खाली घालायला लावलीस. हे काय तू बरोबर नाही केलीस. जे झाले ते बरे झाले. माझ्यामुळे तुम्हाला, त्या मुलीला, तिच्या आई वडिलांना एक दिवस त्रास झाला असेल, पण आयुष्यभराचा त्रास वाचला. गहिनी, तू लग्न नाही करणार आहेस, मग काय करणार आहेस? आई बाप किती दिवस पुरणार आहेत? विषय निघालाच आहे तर बरे झाले. मला खरंच संसार करायची इच्छा नाहीये. अहो, आता तुम्हीच सांगा, काय करायचे आपण? मला काही शुभ संकेत मिळत आहे. आता काही काळ थांबा. मला आता काहीच बोलता येणार नाही. बरं, होऊ दे तुझ्या मनाप्रमाणे. अहो, असं काय करताय तुम्ही? तुम्हीच याला पाठिंबा दिला म्हणजे याला बरेच आहे. मी बाहेर जातो. घरात श्वास कोंडतो आहे.
कसं होणार आहे गहिनीचं? मला जर इथे राहून मार्गच मिळत नसेल तर मला गावच सोडावे लागेल आणि जिथे माझे ध्येय आहे तिकडे पोचावे लागेल. गहिनी, झालं घरच्यांशी बोलणं? हो, झालं. मग घरचं काय रागवलं का? नाही, रागावले नाही, पण त्यांचेही दुःख मला समजते आहे. बरं, पर लगीन तर नाही म्हणतोयस तू, मग मोर काय करणार आहेस? दरवेळी मला सगळे हेच विचारतात आणि दरवेळी मी हेच सांगतो, मला माझ्या गुरूंचा शोध घ्यायचा आहे. ते समजा बोलायला ठीक आहे गड्या, पर पोटाचं काय करणार? हा, राहायचं काय करणार? अरे गड्या, इथं कष्ट केल्या बिगर भाकर मिळत नाही. मी त्याची कधीच चिंता केली नाही. एकदा डोळं मिटून गप घुमान बस आणि विचार कर. नुसतं गुरु पाहिजे असं म्हणून नाही जमत गड्या. काय बोलणं चाललं आहे? काही नाही, असंच. बरं, गहिनी, आज जा आणि झोप आता. बाकी एक सांगू, गहिनीला खरं काय ते सांगून टाकायचं का? नाही, अजिबात नाही. त्याला त्यांच्याबद्दल काहीच सांगायचं नाहीये. मला अत्यंत प्रिय असलेला गहिनी मी तुला सुपूर्द करतो आहे. माते, 12 वर्षानंतर मी पुन्हा येईन. तुम्हाला आणि गहिनीला मी भेटेन. श्रीनाथ, हे गुरुवर, आपल्याला एक विचारू का? आपल्यासाठी भोजनाची व्यवस्था केली होती, पण आपण भोजन केले नाही. सूर्यास्तानंतर अन्नग्रहण करत नाही मी. आमच्याकडून काही उणीव नाही ना राहील. चिंता नसावी रोहिणी. हे गुरुवर, आपण माझ्याशी काहीही बोलत नाही. असे काही नाही बाळ. तिला असे वाटत आहे, पण कशावर? देवींनी मला श्री गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ यांच्याबद्दल गुप्त माहिती काढायला सांगितली होती. त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं म्हणून. दुर्गा, गोरक्ष, गहिनी हे एकेका सूर्यासारखे आहेत. त्यांच्यावर तूच काय, कोणीही काय लक्ष ठेवणार? त्यांच्यावर चुकून दृष्टी जरी पडली तरी ते महत्भाग्य. मला त्याची काळजी नाही. नाथ परंपरेत कुठल्याही नाथांना कोणीही कसल्याही बंधनात बांधू शकत नाही.
ते स्वतंत्र आहे, स्वयंभू आहे.